एस के कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। आपण ब्रेडचे गुलाबजामुन बनवूया। ब्रेडचे मी साईडचे कापून घेतले। आता आपण पाणी साखर पाक करायला ठेवूया। पाणी टाकते 1.5 कप पाणी टाकूया। एक वाटी भरून आपण साखर टाकूया। हलवून घेऊया। वेलचीला मी अशी कुटून घेतली आहे। वेलची टाकल्यानं सुगंध येणार छान। उकळतंय पाणी आपलं। इथला आपण चुरा करून घेऊया। आठ 9 ब्रेडचे हे घेतलेत मी स्लाइस चुरून घेऊया। थोडंसं घी टाकूया। याच्यात दूध टाकून आपण मळून घेऊया। जास्त नाही एकदम टाकायचं आहे। खाली काढून घेऊया चांगलं। बघा असा गोळा करून घ्यायचा आहे आपल्याला। त्याच्यातले गाठे सगळे निघाले पाहिजे असं चांगलं चोळून घ्यायचं। बोल आता असे छोटे छोटे बॉल करून घेऊया। बॉल एकसारखे यायला पाहिजे। आता आपण टाकूया तळायला। लगेच तयार होऊन जातात ते, पाणी लागत। खालवर उलट पलट करून शेकून घ्यायचे। ब्रेड आहे ना फास्ट गॅसवर नाही करायचा, कमी गॅस करून तळून घ्यायचे। छान असे मस्त कलर येऊ द्यायचा ब्राऊन। छान मस्त तयार होत आहेत। कलर बघा असं चांगलं यायला लागला आता छानपैकी। अजून ब्राऊन होऊन घेऊया थोडंसं। वाटले पाहिजे गुलाबजामुन बनवलेत। घरगुती मस्त गुलाबजामुन बनतात, काही झंझट नाही आहे। ब्रेड घ्यायचं, साईडच्या कापायचं, दुधामध्ये मिक्स करायचं, तळून घ्यायचं, पाकामध्ये टाकायचं। तुम्ही पण नक्की ट्राय करा, बनवून बघा। कमेंट करा। कमेंटमध्ये सांगा आम्हाला। कमेंट करा। कमेंटमध्ये सांगशाल ना तर मला माहिती पडेल काय रेसिपी दाखवायचे काय नाही। आणि तुम्हाला आमची रेसिपी आवडते का नाही ते पण सांगा। हां, चांगली होऊ दे खराब होऊ दे पण कमेंट करा। हां, खराब पण करू शकता पण कमेंट करा। हे बघा कलर आला मस्त, छान दिसतात बघा कलर। काढून घेऊया आपण आता। हो पाकला जरा थंड होऊ देऊया, गरम आहे ना। डायरेक्ट नाही टाकायचं, कडक होऊन जातात। आता आपण टाकून घेऊया याच्यात।
आता याला आपण 5-10 मिनटं असंच ठेवूया, नंतर मग बघूया गुलाबजामुन तयार झाले का नाही, फोडून बघूया. छान तयार झालेत. तुम्ही पण बनवून बघा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की तुम्ही पण ट्राय करा.